उन्हाळ्यामध्ये बऱ्याचदा दही आंबट होतं. सो दही आंबट न व्हावं उन्हाळ्यामध्ये यासाठी खूप साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळतील. त्याचबरोबर एक सिक्रेट टिप पण आहे दही घट्टसर दाटसर होण्यासाठी. आणि येस, तुम्ही बघू शकाल दही परफेक्टली कट होतं. छान असं दाटसर दही इथे लागलेलं आहे. जबरदस्त दिसते. जवळपास क्रीम कशी असते तसं हे झालेलं आहे. पटकन रेसिपी सुरू करूयात. नमस्कार, मी मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण परफेक्ट अचूक पद्धतीने दही कसं सेट करायचं ते बघणार आहोत. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये काय होतं ना, दही आंबटपणा वाढत जातो. सो तो आंबटपणा पण कसा कमी करायचा आणि एक छोटीशी टिप्स आहे ज्यामुळे तुमचं दही अगदी दाटसर लागेल. तर या टिप्स सकट ही रेसिपी बघूयात. तर सगळ्यात आधी इथे मी छोटंसं पातेलं घेतलेलं आहे. त्यामध्ये मी घेतलेलं आहे अर्धा लिटर फुल फॅट दूध. तर गॅस सुरू करते आणि मध्यम आचेवर हे दूध आपल्याला छान उकळून घ्यायचं आहे, गरम करून घ्यायचं. सो इथे तुम्ही बघू शकाल दुधाला छान उकळी यायला सुरुवात झालेली आहे. त्यावर सायही जमा झालेली आहे. आता गॅस बंद करते आणि हे दूध रूम टेम्परेचरवर थंड करून घ्यायचं. फ्रीजमध्ये ठेवायचं नाही, रूम टेम्परेचरवरच म्हणजे किचनच्या ओट्यावर ठेवायचं आणि पूर्ण थंड होईस्तोवर वाट बघूया. आता इथे दूध आहे ना थंड करून घेतलेलं आहे. मी रूम टेम्परेचरवर थंड केलेलं आहे. जरा हात लावला तर कोमट म्हणजे कोमट पाणी जसं असतं तसं ते दुधाचं आपण तापमान म्हणू शकतो. अगदी कोमट हवं, अगदी गरम नको. खूप गरम असेल तर त्यामध्ये जे आपण दही टाकतोय विरजणाचं त्यातले जे बॅक्टेरियाज असतात ते किल होतात. त्यामुळे गरम गरम दूध नको आणि खूप थंडही नको. थंड जरी तुम्ही दूध वापरलं तरी ते सेट होत नाही. त्यामुळे कोमट दुधाचाच इथे वापर करायचा आहे. आता सगळ्यात पहिली टिप की दही घट्ट कसं करायचं. तर त्याआधी मधुराज रेसिपी मराठीला यूट्यूबवर पटकन सबस्क्राईब करा. सो या कोमट दुधामध्ये इथे माझ्याकडे आहे तुरटी. पाणी गढूळ पाणी स्वच्छ करण्यासाठी जी तुरटी वापरतात ती तुरटी आहे. तर ही तुरटी या दुधामध्ये फक्त फिरवून घ्यायची एकदा अशी. तुरटीचा खडा घेतला तरी चालेल. त्यामुळे काय होतं ना, दह्याला एकसंधपणा येतो, स्वच्छ पण होतं. त्यामध्ये जर काही बॅक्टेरियाज वगैरे असतील आणि म्हणजे जे घट्ट किंवा सुरीने पण कापता येईल असं त्याचं कन्सिस्टन्सी येते. सो ही झाली एक टिप. उन्हाळा आहे, उन्हाळ्यामध्ये दही आंबट होतं ते टाळण्यासाठी यामध्ये मी घालते 1 चमचा साखर. साखरेने काय होतं ना की आंबटपणा दह्याचा कमी होतो, पण दही सेट होतं. असं नाही होत की साखर टाकली त्यामुळे दही सेट नाही होत. दही पण छान सेट होतं आणि आंबटपणा म्हणजे दह्याचा आंबटपणा वाढत नाही जात. सो ही टिप आहे ना, आपल्या इथे एक काकू आल्या होत्या पारंपरिक पदार्थ बनवण्यासाठी, तेव्हा त्यांनी ही टिप शेअर केली होती. आणि आता यामध्ये घालूयात 1 चमचाभर दही. तर हे दही जे घेतलेलं आहे हे दही पण फ्रीजमधलं काढलेलं दही नको, फ्रीजमधून बाहेर काढून एक 3-4 तास म्हणजे रूम टेम्परेचरवर ठेवा. त्या दह्याचा इथे आपण वापर करतो. आता हे छान कंबाईन करूयात आणि हे छान व्यवस्थित ढवळून झालं, एकजीव करून झालं की हे पातेलं एखाद्या उबदार ठिकाणी, आता एनिवे उन्हाळा आहे त्यामुळे तसंही ते पटकन सेट होतं, झाकण ठेवून किचन ओट्यावर, किचन ओट्याच्या एखाद्या कोपऱ्यात किंवा ट्रॉलीमध्ये ठेवू शकता. आणि उन्हाळ्याच्या दिवसात जितकं जास्त तापमान तितकं 5 ते 6 तासातच ते सेट होतं. सो मी आता हे ठेवणार आहे म्हणजे एक पुढची रेसिपी होईपर्यंत हे सेट होऊन जाईल. दही इथे छानपैकी सेट झालेलं आहे. जेमते म्हणजे सकाळी मी सेट करायला ठेवलं होतं, आता दुपारचे वाजलेले आहेत 4 आणि दही छान सेट झालेलं आहे. आणि आजकाल आहे ना ट्रेंड चालू आहे, सुरीने दही कटबीट करून दाखवतात. तर मी म्हटलं ट्रेंड फॉलोअर होण्यापेक्षा ट्रेंड सेटर होऊयात आणि या सुरीच्या ऐवजी मी इथे मोठा सुरा वापरते आहे. सो बेसिकली केक ज्याने स्कूप करतात तो स्कूपर आहे माझ्याकडे. तर आपण आता हे बघूयात. येस, आणि छान असं हे दही आणि हे मस्त दिसतंय, तुम्ही बघू शकाल. परफेक्ट दही सेट झालेलं आहे आणि छान कट पीसेस होतात म्हणजे जसं आपला खरवस होतो
त्याच पद्धतीने हे दही छानपैकी सेट होतं आणि येस आंबट पण नाही होत, परफेक्ट गोडसर दही याची चव लागते. तर हे दही एकदा सेट झालं की पुन्हा तुम्ही रूम टेम्परेचरवर नका ठेवू. हे शक्यतो दही लगेच फ्रीजमध्ये जाऊ दे, म्हणजे पुन्हा त्याचा आंबटपणा वाढत नाही. सो पुन्हा भेटूयात अशाच मस्त रेसिपीसोबत. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.